सर्वात स्वस्त आणि सुंदर घरांसाठी फक्त एकच नाव, महाड येथील वेदिका बिल्डर्स. महाड नगर परिषद आणि रेरा यांच्याकडून मान्यता मिळालेला महाड नगरपालिका हद्दीतील भव्य दिव्य प्रोजेक्ट जय हेरिटेज. महाड बस स्थानकापासून फक्त 1 मिनिटाच्या अंतरावर 1 BHK 2 BHK फ्लॅट्स तसेच दुकानाचे गाळे देखील उपलब्ध. प्रत्येक 2 BHK फ्लॅटमध्ये बाथटब असलेला महाडमधील पहिलाच प्रोजेक्ट. बुकिंगसाठी आणि साईट व्हिजिटसाठी आजच संपर्क साधा. श्री राजेश मेहतर 77 44 955 955 880 561 8308. कर्जत तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील झुगरेवाडी येथील आदिवासी बांधवांनी उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात शनिवार दिनांक 14 सप्टेंबर रोजी जाहीर प्रवेश केलाय. हा प्रवेश कर्जत येथील शिवसेनेच्या मध्यवर्ती शिवालय कार्यालयात पार पडला. तळागाळातल्या माणसांचं कदाचित पुढच्या वेळेस तुम्ही तुमचं तर होणार काय वादच नाही आणि वेगळे झालेले ना जे तुमच्या विरोधात काम करणार आहेत ना ते पहिले तुमच्या ह्या बहिणींसाठी तुम्ही मग सदैव जागृत राहा आणि जय हिंद जय महाराष्ट्र. सॉरी जय आदिवासी. आज मित्रांनो खरोखरच आज या व्यासपीठावरील आदरणीय नितीन दादा सावंत सर्व व्यासपीठ आणि या ठिकाणी आलेले सर्व आपल्या आदिवासी बांधव मला कदाचित बरेच जण ओळखत नसतील पण मी आदिवासी समाज संघटनेचा जिल्हा अध्यक्ष मालू निर्मळा सागाजीवाडी आपल्या समाजामध्ये रायगड जिल्ह्याभर आपण काम करतो. आज खरोखरच तुम्ही जो निर्णय घेतलेला अतिशय चांगला निर्णय आहे. तर मी पण या जिल्ह्यात काम करत असताना तालुक्यात काम करत असताना खरोखर आपल्या समाजासाठी कोण योग्य माणूस आहे आणि आपल्या समाजाचा उद्धार करणारा कोण माणूस आहे त्या दृष्टीने तुम्ही जो निर्णय घेतला तो अतिशय चांगल्या पद्धतीने निर्णय घेतलेला आहे. तर एकमेव माणूस स्वच्छ प्रतिमेचा आणि आदिवासी समाजासाठी आदिवासींचा कळवळे ठरणारा एकमेव माणूस म्हणजे नितीन दादा सावंत आहे. मी अनेक वर्षापासून बघतोय तर त्या व्यक्तीचं काम जास्त आणि प्रसिद्धी कमी आहे. आपल्या समाजासाठी कितीतरी कामं केली जातात. मग दवाखान्याचा प्रश्न असू द्या, शिक्षणाचा ऍडमिशनचा प्रश्न असू द्या किंवा कोणाला कुठल्याही प्रकारच्या अडचणी असू द्या सगळ्या हाताने मदत करणारे एकमेव व्यक्ती म्हणजे नितीन दादा सावंत आहेत. परंतु त्यांनी कुठल्याही प्रकारची प्रसिद्धी माध्यमाला कधी जास्ती दिलेलं नाही. म्हणजे बाकी लोकांचं काम कमी आणि प्रसिद्धी जास्ती अशा पद्धतीचं काम चालू आहे. तर मित्रांनो तसं नाही, यांचं काम जास्त आणि प्रसिद्धी कमी आहे. म्हणून आज तळागाळात आपण जो आदिवासी खेड्यापाड्याचा जो माणूस आहे त्यांच्यापर्यंत आपण खरोखरच पोचलेलो आहात आणि भविष्यासाठी आपल्याला अशा प्रामाणिक व्यक्तीची गरज आहे. म्हणून आपण जो काही सर्वांनी निर्णय घेतलेला आहे तो अतिशय चांगला आहे. नव्हे पूर्ण रायगड जिल्ह्यामधून जो आपला आदिवासी समाज आहे त्यांची नातेगोती आहेत त्या नातेगोत्यांमार्फत आपण नितीन दादांना आमदार केल्याशिवाय राहणार नाही अशी आम्ही पण शपथ घेतलेली आहे. पात्रतेचा आमदार नितीन दादा सावंत यांनाच आपल्याला सर्वांना निवडून द्यायचंय. मला सर्वांच्या वतीने ग्वाही देतो आणि आपण जो टाकूची पण येतील काही तुम्हाला आपल्याला आमिष दाखवतील काही खोटी आश्वासनं देतील त्या आश्वासनाला बळी पडायचं नाही. सगळ्यांनी निर्धार पक्का करायचंय. तर नितीन दादा सावंत हे आमदार झालेच पाहिजे आणि ती सर्वांनी आपण या ठिकाणी शपथ घ्यायची आणि आपण नितीन दादाला आमदार बनवल्याशिवाय गप्प राहायचं नाही असं या ठिकाणी आपण सर्वांच्या वतीने आपण या ठिकाणी ग्वाही करतो. जय हिंद जय महाराष्ट्र जय आदिवासी. कर्जतपर्यंत आला तर नक्कीच तो विश्वास मला आहे की तुमचा आशीर्वाद आणि प्रेम मला मिळणार आहे. पण तुम्हाला एक भाऊ एवढा शब्द देईल तुमच्या विश्वासाला कधी तडा जाऊ देणार नाही. प्रामाणिकपणे या समाजाची सेवा करायची हेच घेऊन 2-2.5 वर्ष या मतदारसंघामध्ये फिरतोय. कुठल्याही प्रकारे फार मोठा कुठलाही करोडपती व्हायचा नाहीये. फक्त माझा समाज माझ्या समाजाचा प्रत्येक घटक मतदारसंघातला हा मोठा झाला पाहिजे. त्याला त्याच्या समस्यांपासून दूर करून एक मुख्य प्रवाह आणलं पाहिजे. यासाठी प्रामाणिक प्रयत्न काम करणार आहे. एवढंच तुम्हाला सगळ्या माता भगिनींना या ठिकाणी शब्द देतो. ठिकाणी थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र.